खूप आनंद वाटतोय की 3 वर्षापासून जी व्यक्ती म्हणजे पाहायलाही भेटत नव्हती, पण आज शिंदे सरकार या साहेबांच्या फोटोसोबत त्यांचा फोटो आल्याचा सर्वांना आनंद आहे, आम्हा कुटुंबियांना आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना पण. 3 वर्षापासून बेपत्ता आहे, तुम्ही शोधण्याचा काय प्रयत्न केला? काय पोलीस तक्रार वगैरे दाखल केली पाहिजे? पोलीस तक्रार नाही केली, परंतु त्यांची सवय असायची की बाहेर हिंडणे फिरण्याची पाहुण्यारावळ्यांकडे. तसंच ह्याही वेळेस आम्हाला असं वाटलं की ते येतील आणि सर्वत्र पाहुण्यांना चौकशी केलेली होती, परंतु पाहुण्यांकडे ते असायचे पण घरी काही आले नाही. आता त्यांना घरी आणण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करता? आता हे जे मीडियातर्फे चॅनलतर्फे जे काय चालू आहे त्याचाही आम्हाला फायदा होईलच आणि सर्व ग्रामस्थ वगैरे आणि आमचे मोठे दीर आहेत तेही शोध घेतात. 3 वर्ष झाले बेपत्ता झालेली आहे ना, थोडी खंतच वाटत होती, पण आता जराशी थोडी अपेक्षा वाढायला लागली की बाबा मिळावा ही अपेक्षा आहे शेजारी असल्यामुळं. पण त्याचं आवक जावक ही कायमची चालू होती, त्याच्यामुळं ह्या माणूस भेटला हाय बाबा, तो माणूस भेटला हाय बाबा, ह्या अपेक्षेवरच आम्ही होतो. मग त्याचं आहे ना 12 महिन्यातलं जवळजवळ निम्मा दिवस बाहेरच असायचं आणि निम्मा दिवस इथं असायचं. खरं तर 3 वर्षांचं सापडे तुम्ही तुमच्या म्हणजे जे आहेत त्यांना आणण्यासाठी काय प्रयत्न करणार? तांब्यांना आणण्यासाठी काय प्रयत्न करू शकणार? तर प्रयत्न करणारे पाठीमाग मोर जी चालतील त्यांच्या पाठीमाग आम्ही आहेच आहे. पण असा अक्षरशः धक्का नाही वाटला का? कारण 3 वर्ष बेपत्ता असलेली व्यक्ती. धक्का तर वाटलेलाच आहे, पण जराशी थोडं बहुत 3.5 वर्ष नाही आला म्हणल्यावर 3.5 वर्ष नाही आला म्हणल्याच्या नंतर जराशी थोडं वाटलं. ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे आमच्या मूळ गावचे रहिवासी आहेत, परंतु त्यांची पत्नी गेल्यानंतर बरेच दिवस त्यांचा रहिवास गावामध्ये कमी असायचा. ते असेच गाव सोडून जाणार, पाहुण्यारावळ्यांकडे राहणार, 1-2 महिन्यांनी पुन्हा गावात यायचे, आमच्या सगळ्यांशी हसत खेळत राहायचे. पुढं कोरोनाच्या कालखंडामध्ये ते गावामध्ये आले आणि त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली की जास्त तुम्ही फिरू नका, जागेवर थांबा. पण ते जागेवर थांबत नसं. नंतर त्याच वेळी ते गावातून निघून गेले आणि आतापर्यंत पुन्हा गावात आलेच नाहीत. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी आळंदीमध्ये ब्लँकेट वाटप होतं 2 वर्षापूर्वी, त्यावेळीसुद्धा अशीच पेपरला जाहिरात आली होती. त्यावेळी त्यांचं दर्शन पेपरमध्येच झालं होतं. कुटुंबाने प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही. कुटुंब वेळोवेळी पाहुण्यारावळ्यांकडे त्याचा शोध घ्यायचे, पण आता बरेच दिवसापासून त्यांचा शोध लागला नाही. आणि अचानक शिंदेसाहेबांच्या जाहिरातीवर या इस्माचा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. आणि विठ्ठल रुक्माईच्या कृपेने ही व्यक्ती आमच्या गावामध्ये पुन्हा येईल ही आम्हाला आशा आहे. कारण ही व्यक्ती गेली 3-3.5 वर्षापासून गावामध्ये जरी नसली, सगळ्यांचे अंदाज चुकले होते, परंतु अचानक ही व्यक्ती पाहिलेली आहे आणि ही व्यक्ती हयात आहे याचा आम्हाला मोठा आनंद आहे. ही व्यक्ती पुन्हा या ठिकाणी येईल आणि कुटुंबासमेत राहील याच्यातच सर्व गावालाही आनंद आहे. आम्हाला माध्यमाद्वारे अशी माहिती मिळाली होती की शिरूर तालुक्यामधील एक व्यक्ती आहे, ती महाराष्ट्र शासनाच्या एका जाहिरातीमध्ये सदर व्यक्तीचा फोटो आला असून सदर व्यक्ती ही गेल्या 3 वर्षापासून मिसिंग आहे. याबाबत आम्ही अधिकची माहिती घेतली असता सदर व्यक्ती ही शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वरुडे गावची असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आम्ही सदर व्यक्तीच्या कुटुंबियाशी संपर्क केला असता आम्हाला माहिती मिळाली की सदर व्यक्ती ही मार्च 2021 पासून घरात कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सदर व्यक्ती ही यापूर्वीही अनेकदा घरातून कोणास काही न सांगता निघून गेली होती आणि ती परत येत होती. त्यामुळे कुटुंबियांनी याबाबत कोणतीही तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली नव्हती. तरी आम्ही सदर कुटुंबियांना सदर जी मिसिंग व्यक्ती आहे याबाबतची त्यांच्या कुटुंबियाची तक्रार घेतली आहे आणि याबाबत जी सदर मिसिंग व्यक्ती आहे तिचा तपास सुरू आहे. आणि याबाबत आमची 1-2 पथके आहेत. एक पथक जे आहे ती काल रोजी आळंदी येते, यापूर्वी सदर व्यक्ती ज्या ठिकाणी आपल्याला मिळाली होती त्या ठिकाणी शोध घेण्याकरता पाठवली होती. आणि दुसरं जे पथक आहे ते आज रोजी आम्ही आज किंवा उद्या आपण पंढरपूर या ठिकाणी सदर पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.